पुढे 12 प्रतिनिधी लवकर मित्र प्लीज सहकार्य करा प्लीज यार ढील नको यार आज कारण स्पर्धा पक्षाची आहे मान्यवर आले ते थांबणार नाहीत आमच्यासाठी प्लीज या चला या प्लीज चला मॅच आता सुरू करूया या मंगेश कावले सेकंडला आणि त्याला साथ देणं नॉन सेकंडला विलेन धुंद्रेकर क्या बात आहे मग काल देखील खूप चांगला खेळला फलंदाज मजा आली काल देखील सामन्यामध्ये आमचे महेश भोईर विशाल नाईक अप्रतिम मेहनत स्पर्धेमध्ये आमचे विजय बेहरा विजय शेट माफ करा प्रवीणजी बेहरा प्रवीण शेट आमचे खूप सुंदर आयोजन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खारघरच्या क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं स्वागत आज ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे टुडे इज अ संडे टुडे इज अ सुपर संडे अँड वी आर गोइंग टू विथ क्रिकेट नो डाऊट थँक्यू सो मच एव्हरीवन वेलकम वॉर्म वेलकम सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये चला टाइम आउट सुरू झालाय लक्ष असू द्या पंचांचा इशारा होतो यस यस इट इज विदिन 50 मिनिट्स टू फिनिश द 3 overs as any cost yeah there is a restriction now back to cricket चला भिंगारी संघ अभिनंदन क्या बात आहे पहिला सुपर 3 मध्ये या संघाने धडक दिली पहिला चेंडू कट केला बॅकफुटला जाऊन या सुवारा शॉट चेंडू मात्र गली रिझन मध्ये एकच जा मिळणार गुड फिल्डिंग चांगलं वातावरण आहे अत्यंत पोषक वाद क्रिकेटसाठी अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सर्वांचं आम्ही स्वागत आज प्रेक्षकांसाठी परभणी रायगड वर्सेस ठाणा सामना तुम्हाला पाहायला मिळणार ओ व्हॉट ॲटमॉस्फिअर मजा येईल स्पर्धेमध्ये आज कुठेही जाऊ नका या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं की सामने फार थरार होतात सुंदर आयोजन पीटीसी लाईव्ह आमच्या संपूर्ण टीम आमच्याच कॉमेंट देखील आमच्या समेत रोशन आणि प्रवीण स्वागत आहे तुमचं वेलकम टू खारघर गोलंदाज तयार क्रिकेटचा महासंग्राम नमो चषकाच्या माध्यमातून चेंडू डावा झाला एक्झॅक्टली लॉंग ऑनला जज करेल त्याच्या अबाक्याच्या बाहेर पंचांचा कडे पाहिलं जाते मध्ये मिळणार त्या पंच इशारा करत चला कारण इकडे चेंडू आम्हाला दिसत नाहीये यस चौकाराचा इशारा पंचाकडे येतोय 4 धावा यस तीच आहे अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पहिला चेंडू मात्र लेटकटच्या माध्यमातून आता खूप सुंदर फटका सजवला फलंदाज विनीत धुंद्रेकर चांगला फलंदाज आहे 40+ क्रिकेट मी काल देखील म्हटलं होतं अनुभवाचं क्रिकेट आहे पंचानं तिसऱ्या पंचानं रेफर केलाय येस ॲब्सोल्युटली हाईट चेक केली जर बिमरसाठी हो ॲब्सोल्युटली लेग पंचाने इशारा केला चांगले पंच आहेत आमचे दीपक बोर्डे सर आमचे शशी मेहर बाविस्कर सर आमचे त्यानंतर बॉस आमचे नीरज राणावत सर स्वागत आहे सर्वांचं रघु कुठेही जायचं नाही तुम्ही आयोजकांशी संपर्कामध्ये राहा येस प्रवीण शेट आमचे त्यानंतर प्रशांतजी खानावकर यांच्या मार्फत ही स्पर्धा भरपूर आयोजन त्यांचं आहे तर प्रचंड मेहनत आहे सर्वांचे लाडके लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने आणि आमचे सर्वांचे लाडके फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब आणि आमचे सभागृह लोकनेते यंग स्टार आमचे परेश शेठ ठाकूर यांच्या यस 1+1 नो बॉलचा इशारा इट्स अ नो बॉल यस पंचांचा इशारा झाला नो बॉलचा ॲब्सोल्युटली मिस्टर नीरज सर आम्हाला सांगत असताना त्यांचे टी शर्ट बघा पीटीसीचे आहेत पीटीसी त्यांना ह्या बघा संपूर्ण लोक त्यांचा पाहायला मिळतो पीटीसी लाईव्ह आमचे संदीप भास्कर केडी बंधू स्वागत आहे येस ओ व्हाट अ शॉट क्लासिकल स्ट्रोक वाटत नाही की 40+ आपण क्रिकेट पाहतोय आणि काय दमदार फटका दॅट्स अ 6 गुड फिनिश ठाकूर साहेब ज्यांच्या पुढे दानशूर लागतं कर्णानंतर कोण असेल या परिसरामध्ये दानशूर व्यक्तिमत्व तर सर्वांचे लाडके रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार ओ चांगला चेंडू रनिंग नाही रनअप नाहीये गोलंदाज सुभाषचा मध्ये सुभाषचं तंत्र खूप चांगलं आहे त्याच्या गोलंदाजी मध्ये तुम्हाला नेहमी ॲक्युरेसी आणि परफेक्शन पाहायला मिळतं सामना आपण पाहतो 40+ फायनलचा सामना पडका वर्सेस मोठा खांदा टॉस जिंकला पडके संघानं मोठा खांदा संघाला सांगितलं फलंदाजी करायची आहे आणि ते करतात देखील याली स्वीपचा फटका स्कोर ऑफ द विकेट नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्राइव्ह झाला सीमा पलीकडे कणकणी षटकार
19 जावा. नमो नमो. काल आपण पाहिलं दिल्लीमध्ये देखील बीजेपीची सत्ता आली. 27 वर्षानंतर बीजेपीचा झेंडा फडकला. केंद्रशासित प्रदेश म्हणून दिल्लीला आपण पाहतोय भारताची राजधानी आणि त्या राजधानीवर आपण पाहिलं की काल बीजेपीचा झेंडा फडकला. सन्माननीय कृष्णाशेठ पाटील पडगेगाव यांचे शुभागमन झालंय. आपल्या मनपूर्वक स्वागत. एकोणीस धाबा पलकावरती फायनल टू दी ओव्हर. यावेळी चेंडू ड्राईव्ह करत असताना एकच धाव मिळणार ऑन साइडला. लॉंगॉनला बॅकअप आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला. तब्बल 20 धाबा कुठल्या त्या षटकामध्ये. 20 रन्स कमिंग अप दिस ओव्हर. व्हॉट अ फॅन्टास्टिक ओव्हर फ्रॉम द बॅटिंग साइड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फॉर द पडघा टीम बट व्हेरी गुड ओव्हर फॉर मोठा खांदा टीम. 20 धाबा कुठल्याच मैदानावरती. 40+ क्रिकेट सामना असणार आहे. किती सांगितलं? 4 षटक 5 सांगितलं. 4 षटकांचा सामना असणार आहे. सर्व रेग्युलर संघ किंवा 40+ संघांना विनंती आहे की तुमचे जे रेकॉर्ड्स आहेत ते सेमीफायनल आणि फायनलचे ग्राह्य धरले जाणार नाही. त्याची नोंद घ्या आपण. आणि काही क्षणानंतर आपण लकी ड्रॉचे कुपन तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रेक्षकांच्या पर्यंत. दररोज आम्ही एक सायकल देतो आमच्या भाग्यवान विजेत्याला आणि काल देखील आम्ही ती दिली. 3 दिवस देतोय आणि आज देखील आम्ही देणार आहोत. आपली नावं आपली इन्फॉर्मेशन फिल करा. आमचे सभासद तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्ही रात्री ठीक 10 वाजता तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. सुभाष षटक थोडंसं मागणं ठरलं कारण 20 धावाच्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली. टॉस हरल्यानंतर मोठा खांदा टीम फलंदाजी करत असताना फायनलचा सामना 40+ माध्यमातला. सुपर 6चा पुढचा सामना विचुंबी वर्सेस वडवडी. हिमांशू 11. चला दोन्ही संघांना विनंती गेट रेडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय आणि त्या 3 धावांची पेनल्टी तुम्हालाही माहिती आहे चेंडूंची. लवली हिट मात्र कॅप मध्ये आला. यस वन सीमा पाल चौकार. नो डाऊट काऊकरला क्लिअर करत असताना ग्रेट टायमिंग. दिस इज अ गुड फिनिश. 1 सेकंड 4 रन्स. मंगेश कावळे सर्वांचे लाडके आमदार फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं आपण गीत ऐकतोय. ज्यानं महानगरपालिकेची स्थापना केली कारण त्यांना माहिती नगर वाढतंय तर महानगरपालिकेची गरज आहे आणि ते शिल्पकार आहेत महानगरपालिकेचे आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास या परिसरामध्ये आपण पाहतोय. त्यांच्याच कामाची पोचपावती म्हणून चौथ्यांदा ते आमदार झालेत. फोर्ट्रिक आमदार. यस इट्स वाईड 1+1 2 धाबा. 40+ क्रिकेट मला का आवडतं कारण त्यांच्याकडे असलेला अनुभव त्यानं क्रिकेटसाठी वेचलेलं आयुष्य आणि त्यांचं बोट पकडून आली नवीन पिढी क्रिकेटच्या माध्यमातून म्हणून मला 40+ क्रिकेट फार आवडतं. चांगलं क्रिकेट. सर्व आपला परिवार सांभाळून जबाबदाऱ्या सांभाळून क्रिकेट खेळत असताना मला अभिमान वाटतो 40+ क्रिकेटचा. दर्शकाला आकार 26 धाबा. दुसरं षटक मार्गाचा फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय 40+ माध्यमातून. चेंडूला ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला चंद्रशेखर पुढे आलाय फार वेगानं. एकच धाव मिळणार. चांगलं क्रिकेट आहे. दोन्ही फलंदाज मंगेश आणि विलिनच्या माध्यमातून. मात्र अजूनही यश नाहीये पडघा संघाला. पडघा संघाने टॉस जिंकला खरा मात्र निर्णय अंगलट आलाय. मी म्हणेकर पहिल्या षटकात 20 धावा आणि अजून गडी बाद करता आला नाही त्यांना. 8 चेंडूचा खेळ संपला. 8 चेंडूवर 27 धावा कुठल्या. ग्रेट बॅटिंग आणि व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स. हवेमध्ये चेंडू शतश पोहोचणार नाहीये. चेंडू लँड झालाय हवेमध्ये. चेंडू 23 सेकंद होता मात्र तरी देखील तुम्हाला पोहोचता आलं नाहीये. ह्याचे कारण आहे तुम्ही स्टार्ट घेत नाहीयेत. स्टार्ट घेत चला. सुरुवातीला स्टार्ट घेतला असं तुमच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुमच्या पुढे आणि मागे तुम्ही लवकर मोहू शकता. इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतोय त्यामध्ये चित्र नेहमी पाहायला मिळतंय सर्रासपणे. दर्शकाला आकार 29. शांत वातावरण. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. उदंड प्रतिसाद. मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा नमो नमो ट्रॉफी तुमच्या समवेत. क्या बात है. अप्रतिम मैदान. हिट केला चेंडू स्ट्रेट ड्राइव थ्रू द लाइन. सड़क पे कड़क. यस इट इज. दैट्स अ 6. प्रशांतदादा ठाकूर साहेब कधीच मागे वळून पाहिलं नाहीये. हे व्यक्तिमत्व पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले नंतर आमदार आणि नंतर पुढे मागे सातत्याने प्रवास सुरू राहिला त्यांचा.
4 वर्ष फोर्टी आमदार, लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती, जनतेसाठी झटणारा नेता आहे. 35 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. संतोष भोईर गोलंदाजीमध्ये. चेंडू तुम्ही चेंज करू शकता, नो डाऊट, फॅसिलिटी आहे तुमच्याकडं. चांगलं आयोजन सन्मान्य प्रवीण शेठ पाटील आणि त्यानंतर आमचे प्रशांत शेठ खानावकर. हा आमचा VIP डाईस 70 फुटाचा. सर्व मान्यवर आहेत आमचे, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. विशाल नायक असतील आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रवीण शेठ, प्रवीण बेहरा, हे संपूर्ण कमिटी मंचावरती आहे. वेलफेअर असोसिएशन स्पोर्ट्स स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रवीण शेठ हे क्रिकेटचं नाते आहे आणि भरपूर मेहनत आहे त्यांची देखील. आमचे महेश भोईर देखील सातत्याने स्पर्धेमध्ये लक्ष वेधून आहेत, त्यांचं देखील स्वागत करतोय. मॅनेजमेंट संपूर्ण प्रशांत खानावकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अत्यंत कडक शिस्त पहिल्या चेंडूपासून त्याने ठेवली या स्पर्धेमध्ये, दर्जा स्पर्धेचा. 35 धावा, ड्राईव्ह केला चेंडूला. ओ चांगलं शतक्षण नाहीये, हिट केला की चेंडू द्यायचा होता हातामध्ये, हा प्रश्न पडलाय. नाहीये, चेंडूची फेकाफेकी, चुकीचं क्रिकेट होतोय. 2 धाबा मिळणार. यस इट इज, नो डाऊट. 2 धाबा पूर्ण केल्या मैदानावरती आणि 2 धावा केला पुढे आकार येणार. 37 फॉर नन. अजूनही गडी बात नाहीये, पंचांचा इशारा येतोय. 1 to go. येस, फायनली ऑफ दिस ओव्हर. 37 धावा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना पडगा वर्सेस मोठा खांदा 40+चा फायनलचा सामना एन्जॉय करतो आपण. 2 षटकं सुरू आहे सध्या. दुसरं षटक शेवटचा चेंडू आहे आणि मोठा खांदा फलंदाजी करतोय. मोठा खांदा संघाची धावसंख्या 37, एकही गडी बात नाही. ग्रेट बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आतापर्यंत. मंगेश 28 वरती खेळतोय, विलिन त्याला 6 वरती साथ देतोय. हिट केला चेंडूला कॅपमध्ये. यस इट इज, चेंडू डाव एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ स्क्रीन. एकच धावेला स्ट्राईक आपल्या खात्यावर मंगेश, आणि मंगेश खेळतोय 29 वरती चेंडू मध्ये आणि अशा रीतीने षटकाची झाली सांगता. एंड ऑफ द couple of the overs, 38 for none. Such a beautiful batting performance from this opener. There is no chance for, yes, great batting. You're watching Namo Trophy 2025. Oh, look at the dugout. There is a good atmosphere because now scoreboard is very healthy looking, very healthy. Now 38 loss up for without loss. Great batting. आणि आमच्या ट्रॉफ्या, सुंदर ट्रॉफ्या यासाठी संघर्ष केला जातोय. रेग्युलरच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आपण पाहिले दररोज 8 संघ म्हणजे 24 संघ खेळताना, आणि ही बाईक आणि ह्या आमच्या बायसिकल. या सिटीज कुठेही कमी नाही या स्पर्धा. भरपूर रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. वी गॉट अ लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट्स अबाउट दिस टुर्नामेंट. नो डाऊट देयर इज नो एनी चान्स, नो एनी कंप्लेंट्स अबाउट द टुर्नामेंट. ग्रेट टुर्नामेंट. आमचा कमिटी बॉक्स, मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आमच्या समेत वाजवचे आमचे स्कोरर आहेत आणि पीडीची संपूर्ण टीम अनिश आमच्या सोबत आहे. व्हेरी गुड जॉब अनिश, कीप गोइंग, प्राऊड ऑफ यू. मागच्या 4 डे नाईट फॉर्मॅट मध्ये त्यांच्याच लेखनीतनं स्पर्धा असते. स्वागत आहे. थँक्यू पीडीसी, थँक्यू सो मच. आमचा कमिटी बॉक्स दाखवला तर 38 लॉस ऑफ दी नन. संतोष भोईर नंतर गोलंदाज आलाय मच्छिंद्र दरे आलाय. मच्छिंद्र म्हात्रे, येस ऍब्सोल्युटली. दिनेश शेट्टी आमच्या मंचावरती आहेत. दिनेश ठाकूर आमचे मुरबीचे, त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महालक्ष्मी केबल नेटवर्कचे ते प्रोपरायटर. वेलकम दिनेश शेट्टी, तुमचं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. वेलकम. चेंडू गेला तर सीमा पलीकडे चौकारासाठी. चांगला फटका ग्लास करत असताना. चांगलं क्रिकेट आहे, कारण मी कौतुक करेन मंगेशचं आतापर्यंत जी फटकेबाजी दाखवली ती मात्र 40+च्या माध्यमातून वाटत नाहीये. कारण जसा खेळलाय त्याचा दर्जा, त्याचं लवचिक शरीर, त्याची कडी नजर, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचा क्रिकेटचा क्लास. ब्युटिफुल क्रिकेटर ऑफ द टेनिस स्किल, नो डाऊट. 42 धावा ऑन साइडला पुन्हा दिशा दिली. आनंद कार्पेट सदेश पुढे सरकलाय, स्वतःला झोकून दिला सांभाळून. 40+च्या खेळूला माझी विनंती असते, सांभाळून क्रिकेट खेळा. कारण 40 नंतर जर हार्ड मोडलं ते जुळत नाही. 18 पर्यंत कोणते हार्ड मोडू दे जुळतंय, मग 40 नंतर जुळत नाहीये. मग तुम्ही कुठेही जा, लंडनला जा, अमेरिकेला जा, कुठेही जुळत नाहीये. त्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घेत चला. शरीर आहे तर आपण आहे, शरीर थकलंय त्या दिवशी जग संपलं. 44 फॉर नन. आमचं केरी फिट आहे, काही खातो मग फिट आहे तो. गुड बॅटिंग ऑन साइडला दिशा देत असताना एक्झॅक्ट स्क्रीन समोर मिड विकेटला नाहीये. थोडंसं याला फंबल होत असताना 2 धाबा मिळणार. कुठेही संधी सोडली नाही मंगेशनं आणि त्याला साथ दिली विलीननं. खूप चांगली फलकेबाजी. धावसंख्या दाफलकावरती वेगानं वाढत असताना 46. 15 चेंडूमध्ये 46 धावा कुठल्यात.
त्यामुळे पडघा संघाची दमछाक होणार नो डाऊट. कारण जेव्हा तुम्ही धावा चेसिंगला येणार तेव्हा मात्र दमछाक होणार. कारण धावसंख्या 40+ झाली 46 धावा आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि एक षटक म्हणजे 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. 60-62 पाहायला मिळणार. पडघा संघ देखील मजबूत आहे मैदानावरती. लवकर चेंडू पिका केला आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होतात. वेलकम 50 ब्रिंग्स ऑन स्कोरबोर्ड. धावा दापालक होती 43 धावा कुठल्यात मंगेशनं. बघायचं एकदा जोरदार टाळ्या स्वागत करू आपण मंगेशचं. काय खेळलाय मैदानावरती. क्या बात आहे. कॉमेडी बॉक्स मध्ये शिट्या. हे 40+ क्रिकेट आमचं. हा आनंद 1 करोड मध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाहीये. हा फक्त क्रिकेटच्या मैदानात मिळत असतो. क्या बात आहे. म्हणून मला 40+ क्रिकेट फार आवडतं. 52 फॉर नन. ग्रेट पार्टनरशिप. शॉट प्लेन पूल करत असताना मात्र शॉट पूल झालाय. चेंडू मागे निघून गेलाय आणि शॉट फाईन लागला सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव मिळणार. स्ट्राईक जास्त ठेवली मंगेशनं. मंगेशनं आतापर्यंत 15 चेंडूचा सामना केलाय. 44 धावा कुठल्यात त्यानं. जर 6 धावा कुठल्या तो 50 धावा काढू शकतोय. ही जस्ट 6 runs away from 50. So let's see he will complete 50 or not. Yes, a great batting. ओव्हर ड्राईव्ह केला चेंडूला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये 1 धाव मिळणार ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आणि चेंडू आता राहणार आहे या षटकाची सांगता झाली. त्यामुळे स्ट्राईक आता विलिंग कडे असणार आहे. बघायचं मंगेश स्ट्राईक घेणार का. मंगेशला 50 धावा कंप्लीट करायची असेल तर त्याला 7 धावांची अजून गरज आहे. बघा थकलाय तो. थकलाय. 40+ क्रिकेट खेळतोय. जवळजवळ 19 मिनिटं झालीत आणि माफ करा 15 मिनिटं 55 सेकंद झालेत आणि तेवढ्यापर्यंत खेळलाय मैदानावरती. जास्त स्ट्राईक देखील घेतली. धावा देखील घेतल्यात आणि फटके देखील मारलेत त्यानं. वेल स्टॅमिना. काय स्टॅमिना आहे. देर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. फिटनेस फार महत्वाचा भाग आहे मित्रांनो. हेल्थ इज वेल. हेल्थ फार महत्वाचा भाग आहे. 54 धावा. आमची मेट्रो बाजूने जाते. यस मेट्रोची स्थापना पहिल्यांदा आपण पाहिली. मेट्रोची सुरुवात कलकत्त्याला झाली. नंतर मात्र मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं सध्या पसरताना. 54 धावा. निलेश आलाय. निलेश आलाय. निलेश भोईर आलाय शेवटच्या षटकामध्ये. आता लक्ष असताना मंगेशकडे. मंगेश 50 धावा कुठणार का. कारण मंगेशने आतापर्यंत 15 चेंडूत 44 धावा कुठल्यात आणि विलिनने त्याला साथ दिली. विलिनने आतापर्यंत 7 धावा कुठल्या. 4 चेंडूचा सामना त्याने देखील केलाय. त्याला लक्ष असणाऱ्या 50 धावांकडे. पाण्याची मागणी केली. बघायचं आहे पाण्याची गरज आहे. कारण तापमान जरी आपल्याला जाणवत नसलं तरी ते धावतात. त्यांची बॉडी वॉर्म होते त्यामुळे त्यांना ताण लागते. डिहायड्रेशन होते बॉडी तुमची. जेव्हा तुम्ही धावत असता वॉर्म करत असता तेव्हा घामाद्वारे पाणी बाहेर फेकलं जातं आणि त्याला डिहायड्रेशन म्हटलं जातं. 54 शेवटचं षटक. मंगेशकडे आमचं लक्ष असणार आहे. बघायचं मंगेश 50 धावा कुठणार का. सध्या 2 सेकंडला खेचला फटका मात्र ऑन साइडला लॉंग ऑनला निघणार ते 1 धाव. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न केलाय मंगेश. डेंजर एंडला. मंगेशला 50 धावा नाही काढायच्या. हे क्रिकेट पाहिजे. तो स्वतःसाठी नाही खेळत. तो संघासाठी खेळतोय. तर त्याला स्वतःसाठी खेळायचं असतं तर स्ट्राईक त्याच्या हातामध्ये ठेवली असती त्याने. क्या बात आहे. 56 धावा धापलकावरती. मंगेश थांबलाय. धकलाय थोडासा. दमछाक झाली. ही इज अ पॅन्टिंग बिकॉज कंटिन्युअसली धावतोय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग मंगेश. प्रेमात पडलं तुझ्या फलंदाजीच्या. प्रभावित करणारी फलंदाजी. 56 धावा. ओ गुड बॉलिंग. डेंजरस डिलिव्हरी. स्ट्रॉंग अपील देखील झालं. पंचांना अपील फेटाल लावून लावलाय. यस पंच आमचे मिस्टर बॉस नीरज राणावत इज अ वेल एज्युकेटेड पर्सन. ही स्पीक्स फ्लुएंट इंग्लिश विथ ग्रामर आणि पॉझिटिव्हिटी तुम्हाला हवी असेल ना तर नीरज सरांसोबत 10 मिनिटं बसा. तुमचं माइंड फ्रेश करणार. ब्रेन फ्रेश करणार. पूर्ण वॉश देखील करणार. बघा शफल झाला होता. ओ नाहीये. कारण स्टंप बघा कसे पडलेत. विकेट किपरला हिट झाला चेंडू नंतर स्टंप पडलेत. किती लक्ष आहे बघा नीरज सरांचं. बारक्यान लक्ष देत असताना. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम अंपायर. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. कीप गोइंग. देर इज अ व्हेरी प्रेशर. देर इज अ लॉट ऑफ प्रेशर ऑन अंपायर्स बट दे नो एव्हरी वेल हाऊ टू हँडल द
सिच्युएशन. दॅट्स अ ग्रेट टायमिंग. षटकार फॉल्ड स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावर खेचलाय आणि याचबरोबर विलीन देखील मोठ्या धावसंख्या कुठे असताना 56 वर धावसंख्या फ्लाय होणार. 62 डीजे. आता मात्र मंगेशला स्ट्राईक मिळणार का? 3च चेंडू बाकी आहेत आणि मंगेशला 6 धावा कमी आहेत अजून 50 साठी. मात्र मागचे 3 चेंडू त्याला स्ट्राईक नाहीये. मागचे 4 चेंडू माफ करा. शेवटचे चेंडू होते देखील स्ट्राईक विलीनकडेच होती आणि धावसंख्या 62. मंगेशला माहिती आहे 50 धावा माझ्या महत्वाच्या नाहीये. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे, जिंकणं महत्वाचं आहे, कारण फायनलचा सामना आपण खेळतोय. उद्या एकच चर्चा असताना टेनिस विश्वामध्ये प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक घरात, प्रत्येक रिक्षा स्टँडवरती, प्रत्येक सलून मध्ये की विजेता कोण ठरला 40+चा. आणि त्याला माहिती आहे हा फार महत्वाचा सामना आहे. 62. 3 more innings to go of the first inning. Beautiful atmosphere. गोलंदाज तयार. ओ गुड बॉलिंग. वेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज बाद. 4थ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. म्हणजे किती प्रतीक्षा करावी लागली पहिल्या विकेटसाठी. विलीन इज वॉकिंग बॅक ऑन 50 रन्स. check. Yes, thank you. Next match, Walwali versus Vitsumbe. Both the team captain come for the toss. First and last call. After inning break, हा टॉस केला जाईल. Walwali versus Vitsumbe. दोन्ही संघाने लगेच विनंती आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पोझिशन बॉक्स मध्ये आपण येऊन थांबायचं आहे. येस. चला 2 चेंडू बाकी आहेत आणि लगेच आपण दोन्ही संघाला विनंती करूया. सुपर 6 दुसरा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला हिमांशु लेमन वलवली, दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो वित्सुंबे टीम. गुड फाईट, मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. सुपर 6 दुसरा सामना सुपर 3 क्वालिफाय साठी बक्षीस पात्र सामना. गोलंदाज निलेशचं कौतुक करेन, खूप चांगले प्रेशर केलं त्यांनी. फलंदाजांना गुड बॉलिंग. व्हाट अ फंटास्टिक डिलिव्हरी. लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन अँड व्हेरिएशन अँड कंट्रोल. बाईचा इशारा. ग्रेट बॉलिंग. या षटकामध्ये धाबा आले नाही जास्त, तर कौतुक करेन मी निलेश भोईरचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली त्यानं. आता मात्र मजा येईल. मंगेश खेळतोय 44 वरती आणि शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. जर मंगेशचा षटकार मारला तर 50 धाबा पूर्ण करेल. बघायचं आहे. लेट्स सी ही विल complete his 50 or not. Just 6 run away from the 50. मंगेशला गोल्डन संधी असणार आहे. यस, हे बघा शेट्टी वाजते. क्या बात आहे. हे 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. मी मगाशी देखील म्हटलं होतं की आनंद तुम्हाला पैशामध्ये कुठेही मिळणार नाहीये, जो क्रिकेटच्या माध्यमातून मिळत असतो. क्या बात आहे. कम ऑन मंगेश, यू कॅन डू इट अँड यू हॅव टू डू इट. आय नो व्हेरी वेल यू हॅव लॉट ऑफ एबिलिटीज अँड क्वालिटीज. सो लेट्स सी मंगेश 50 धाबा पूर्ण करणार का. इज ऑन द 44. मागचे 6 चेंडू त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. मागचे 6 चेंडू त्याला स्ट्राईक मिळालीच नाहीये. आता तो स्ट्राईकला आलाय मैदानावरती. बघायचं आहे, लक्ष असतं त्याच्याकडं. आणि फलंदाज बाज देखील झालाय. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन निलेश भोईरचं, कौतुक करेन मी. टार्गेट इज 64. कॉमेडी बॉक्स मध्ये प्रवीण आणि आमचे रोशन जोडले जातील पुढच्या 4 षटकांसाठी. थँक्यू सो मच. बीसीबी संघ माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आमच्या वलवली संघ. या संघाचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही. काही घटना घडल्यात गावामध्ये. चला कृष्णा शेट या आपण आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. बिग फाईट, मोठा सामना होणार आहोत. या कृष्णा शेट. महेश भोईर आमचे जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये. विशाल नाईक असतील आमचे प्रचंड मेहनत या व्यक्तिमत्वांची. इकडे उभे राहा.
It's introduce a coin. It's a tail. It's a head. Spin wheel coin. Who will call first? Loudly call. Visumbe Sangha. Head is called from Visumbe and it's a tail. मान्यवर विनंती आपण सांडपणे बाबा साहेबांना विनंती करूया आपण सांडपणे बाबा. तर विसुंबे संघ टॉस जिंकलाय. फर्स्ट आपण निर्णय टॉस तुमचा हारलाय. ओके तर टॉस जिंकलाय हिमांशू 11 या संघाचं नाव आहे. वलवलीचा संघ आतापर्यंत प्रवास खूप चांगला राहिलाय. फर्स्ट आपण तुमचा निर्णय क्षेत्ररक्षण. आतापर्यंत सुपर 6 पर्यंत पोहोचेपर्यंत कोणता सामना फार अवघड वाटला तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी? सेकंड सामना 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. तो सामना आम्ही देखील भरपूर एन्जॉय केला. आता समोर बिचोंबे संघ एक चांगला संघ आहे. आपल्या पनवेल परिसरातील तुमचा देखील सामना संघ चांगला सामना 4 चेंडूचा जाईल. एक चांगला फाईट सामना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं तुमचा दुसरा सामना आम्ही पाहिला होता अंगावरती शारे निर्माण झाले होते मैदानावरती. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न 100% देण्याचा प्रयत्न करू. बेस्ट आवाजामध्ये थकवा जाणवतोय. मग ते बघायचं मैदानात उतरल्यानंतर काय होणार आहे. विजयी संघ तुम्हाला आता फलंदाजी करायची 4 षटकांचा सामना आहे. जो संघ आम्ही पहिल्या दिवशी संपूर्ण पाहिला तो संपूर्ण संघ पाहायला मिळेल की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? नाही सेम संघ आहे. एक चांगला फाईट सामना पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने आपण मागच्या लढाई पाहिल्या आतापर्यंत खूप चांगला नमोचषकाचे सामने झाले. प्रेक्षकांना पर्वणी असणाऱ्या सामन्यामधनं 100% प्रयत्न करणार. All the best. The News Farm Center, Valul team won the toss, selected a field fast. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the number trophy 2025. Thank you so much. Over to commentary box. Thank you. तरी आपण कृष्णा शेट साहेबांचा सन्मान करूया. महेश भोईर यांना विनंती करतो मी. रमामा आपण या. आपल्या सुभाष साहेब त्यांचा सन्मान करणार आहोत. या कृष्णा शेट एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. या रमामांच्या शुभाशय आपण त्याचा सन्मान करणार आहोत. आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला फलंदाज पाठवा लगेच. वेळ नको प्लीज प्लीज प्लीज. पडगा संघ फलंदाज पाठवा. वेळ नको प्लीज मित्रांनो. रायगडानं शो मॅच करायचे. भरपूर मान्यवरांचं आगमन होणार आहे. प्रादेशिक सेरेमनी आम्हाला करायचे. 12च्या आतमध्ये आम्हाला स्पर्धा वाइंड अप करायची आहे. प्लीज वी वॉन्ट युअर कॉपरेशन प्लीज. या आपण कृष्णा शेट यांचा सन्मान करूया आमच्या रामामांच्या शुभ असते. थँक्यू सो मच. ॲडव्होकेट पवनजी भोईर साहेब या आपण या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे वकील या आपण त्यांना सन्मानित करूया. 5वा आधारस्तंभ आपले पत्रकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या आपण त्यांचाही सन्मान करूया. ॲडव्होकेट हा स्क्रीनवरती सन्मान केला जातोय. चला ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. प्रवीण आणि आमची A1 जोडी रोशन. चला बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये. थँक्यू थँक्यू सो मच. रायगड ठाणे जिल्ह्याचे मुलुक मैदान होतो. आदरणीय को कॉमेंटेटर मच्छिंद्र पाटील सर, रोहिंजन मॅक्स सर हे होते स्वागत कक्षामध्ये. अलीकडच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये ते होते जॉईन. आणि आता उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. 40+ धमाका. 40+ क्रिकेट काय असतं दर्जेदार असतं आणि हे या लढतीमध्ये पाहायला मिळतं. 24 चेंडू जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढील संघ पाहायला मिळतो अर्थातच पडगे 40+. पहिल्यांदा टॉस जिंकला टीम पडगे 40+ टीमने पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंगचा. बॅटिंग मार्कवरती पाहिलं आपण मोठा खांदा या टीमला आणि धावा बनवल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 63 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 64. नमोचषकाचा आगाज या स्पर्धेचा आज अगदी सांगता सोहळा पाहायला मिळतो आणि उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. 64 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे आणि पहिली सलामीची जोडी प्रीतम पाटील आणि मच्छिंद्र म्हात्रे हे आपण 2 धाकड फलंदाज पाहतो. पहिला गोलंदाज हरेश भगत या गोलंदाजाचा इथे वापर केलाय आणि पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी धाकड बाणा मोठा खांदा टीमच्या हरेश भगतला इथे सादर करायचं आहे. परंतु पहिली सलामीची जोडी सुद्धा धाकड पाहायला मिळते. कमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉइन होत आहेत प्रवीणजी टेंबे सर. बोला. थैंक यू सो मच. तो जीतने के लिए 64 रनों का लक्ष्य है और 16.43 रन प्रति ओवर यानी हर ओवर में 17 रन पड़ के 40+ को मारने होंगे तब जाके ये टीम
जीत के दहलीज पे पहुंचेगी, जीत का दरवाजा खोलेगी। स्ट्राइक इन पर है प्रीतम पाटिल, उत्तर रायगढ़ 40+ के अध्यक्ष है और उनके साथ है मच्छिंद्र मात्रे। मैच ऑन, गेंदबाजी के लिए हरीश भगत, मोटा खांदा 40+। यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, मिड विकेट पे बॉल हल्के हाथों से गई है, 1 को 2 में तब्दील करेंगे, करीबी मामला, और ये देखिए विकेट छोड़ दिया। अगर ये थ्रो परफेक्ट मिलता उन्हें तो शायद मच्छिंद्र के लिए खतरे की घंटी होती, लेकिन फिलहाल 2 रन यहाँ से मक्कलमंद होते हुए 40+ को भी यहाँ पर नवोचषक में मौका मिला है। 2 टीमें हैं पड़ गए 40+, जिसने टॉस जीत के पहले गेंदबाजी ली और उनको सबसे बड़ा लक्ष्य मिला। देखिए पिछला मुकाबला ग्रामीण का रेगुलर था, उसके बावजूद भी इतने रन नहीं बने थे और 40+ में उससे भी ज्यादा बने। 40+ टीम बिल्कुल कम नहीं है, ये भी 4 ओवर में काफी ज्यादा रन बना सकती है। रफ्तार का राजा, तेज बॉल, पेसर गेंदबाजी हरीश भगत के द्वारा। हरीश भगत काफी मर्तबा बेस्ट गेंदबाज का अवार्ड जीत चुके हैं इस सीजन में। उनकी गेंदबाजी काफी चमकी है और काफी उभर के गेंदबाज आए हैं हरीश भगत। अपने पेस गेंदबाज के लिए वो पहचाना जाते हैं, अपने रफ्तार के लिए, और यही ये गेंदबाज है। पावर प्ले में हमेशा इनकी ताकत आपको देखने मिलती है और यहाँ से प्रीतम को थोड़ा सा बीट किया 0। 3 गेंदे 3 रन, कमाल की P1 की ओवर है भाई। चलिए एक और अच्छी गेंद, अंपायर मुड़ते हुए, ऑफ स्टंप से दूर है, वाइट बॉल, दिशाहीन गेंद, एक्स्ट्रा रन यहाँ पर मिलेंगे। टीम का टोटल 4 पड़ गए। टीम अगर ये मैच जीतना है तो 1 ओवर में आपको 17 चाहिए। 1 ओवर 17 बनते हैं तो मुकाबले में पड़गे के लिए एक अच्छी वापसी हो सकती है और खास करके P1 की ओवर है, यहाँ पे अटैक करना पड़ेगा बल्लेबाज प्रीतम को। फुल टॉस गेंद, तोहफा कबूल किया, फुल टॉल वसूल, मिड विकेट बाउंड्री के बाहर, पीपी के बल्ले से नमो षटकार। बारीना फटका खेळलाय प्रीतम पाटील। पॉवरफुल इनिंग साकार करण्याच्या इराद्यामध्ये खेळत असताना अगदी अविरतपणे प्रीतम पाटीलच्या बॅटमधून धावा येत आहेत। अगदी 3 चेंडू 8 धावा या फलंदाजाने दागल्यात। फुल टॉस, ताक में थे, खींच के मारा और बेहद आक्रामक स्ट्रोक 6 रनों के लिए। 10 रन स्कोरबोर्ड पे। गेंद की डिमांड कर रहे, वहां पर गेंद चाहिए बल्लेबाजों को, वो चेक कर रहे। बॉल बॉय, मैदान में आपको गेंद फेंकनी है। हर बल्लेबाज अच्छी गेंद चुनना पसंद करता है रोशन, जो ज्यादा टिप्पा खाए, थोड़ी ज्यादा बाउंस हो। चॉइस बॉल हर बल्लेबाज को मौका मिलता है क्योंकि उन्हें छक्के मारने होते हैं और पड़गे टीम उस गेंद का इंतजार कर रही है। मैच बॉल यहाँ से गुम हो चुकी है, यानी एक नई गेंद का इस्तेमाल यहाँ से किया जाएगा। रोशन, टेनिस की जो नई गेंद होती है उसे बाहर छक्का मारना ज़्यादातर मुश्किल होता है क्योंकि अब ठंडी का माहौल है, ड्यू फैक्टर ज़्यादा है। ऐसे में पुरानी गेंद ज़्यादा टीमें इस्तेमाल करती है, लेकिन यहाँ पर मेरे ख्याल से नई गेंद इस्तेमाल होगी। त्या दर्जाचा आपण फटका पाहिला प्रीतम पाटीलचा। लांब लचक फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि ती ओळख सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून प्रस्तावित केली जाते। ज्या दर्जाचे फटके येत आहेत हे पाहता अगदी धाबे दणानून सोडलेत मोठा खांदा या टीमचे, परंतु त्यानंतर टीम मीटिंग अविरतपणे जारी आहे आणि हे पाहता अगदी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल हरीश भगत या गोलंदाजाचा। 40+ मोठा खांदा। क्या बढ़िया बल्लेबाजी प्रीतम की। फुल टॉस गेंद मिली, ताक में थे और छक्का मारा और ये बहुत बढ़िया बैटिंग हुई। अभी 10 रन 0 विकेट, 2 गेंद बची है। काफी जबरदस्त स्ट्रोक रहा। हरीश भगत ये वापसी कर सकते हैं गेंदबाज, बहुत ही मजा हुआ गेंदबाज है मोटा खांदा 40+ का। टॉस जब दोनों टीम के बीच में हुआ, हमने उनका बिल्कुल जिक्र किया कप्तानों का कि कल चर्चा होगी 40+ की कौन सी टीम चैंपियन बनी और कौन सी टीम जीती है। बहुत बढ़िया गेंदबाजी, ये वापसी देखिए, ये कमबैक देखिए। जरा सब्र रखो, वापस लौटेंगे लेकिन उसी अंदाज में हरीश भगत। आखिरी गेंद 10 पे 0, डॉट बॉल, 2 डॉट बॉल अभी तक आए, 2 0, 1 छक्का, व्हाइट बॉल, डबल सिंगल। स्टेप आउट ऑन द राइज, मिस टाइमिंग, एलिमिनेशन की कमी। गेंद हवा में, मिड ऑफ पे फील्डर मौजूद नहीं है, लेकिन आखिरी क्षणों में गेंद को रोका, फेंका और तब तक मुकम्मल हुए यहाँ से 2 रन। पहले ओवर का खेल समाप्त हुआ और टीम का टोटल बनता हुआ 12, 0 विकेटों के नुकसान पर। अब चाहिए 52 3 ओवर में। अगदी मोठा पल्ला गाठायचं पहिलं षटक पाहिलं जिथे 12 धावा बनताना पहिले 18 चेंडू 52 धावसंख्येची आवश्यकता। पाहतो आपण या नमो चषकाचा हा सुवर्ण मंच
पाहुण्यांची मांदियाली या मंचकावरती आहे आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये रायगड जिल्ह्यातील रथी महारथी अगदी कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं व्यक्तिमत्व या रॉयल मंचकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटका दरम्यान हरीश भगतला अगदी 12 धावा खर्च केल्या आणि अगदी 18 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे 52 धावा संख्येचा. स्वप्नांचं शहर खारघर. खारघर ये बहुत ही मशहूर शहर है रोशन. खारघर में मेट्रो कनेक्टिविटी है, गोल्फ कोर्स है, सेंट्रल पार्क है. आप देख सकते हैं खारघर मेट्रो स्टेशन को. उसके बाद अगर यहाँ पर आप जिक्र करें तो मैं कहूँगा ICP इंटरनेशनल कॉर्पोरेट पार्क भी खारघर में है और ये ऊंची इमारतें, इसे सपनों का शहर कहते हैं खारघर. अगदी महामुंबई लगतचं हे शहर स्वप्नपूर्ती करण्यासाठी अगदी महाराष्ट्राच्या देशभरातील कानाकोपऱ्यातून अगदी अनेक मान्यवर इथे येत असतात आणि त्या दर्जाचा काहीसे ते माहोल आहे. आणि PTCचं एक चांगलं वर्क. नीरज फडके खारघर गाव यांच्या माध्यमातून हे शूट केलं जातं. चांगलं दृश्य. नीरज फड़के ने ड्रोन कैमरा ऑपरेट करके इसे फिल्माया है. बहुत ही खूबसूरत है. अब जीत के लिए 3 ओवर 52 चाहिए. मैच की तरफ चलते हैं. मिलिंद दुंद्रेकर गेंदबाजी के लिए 40+. कौन जीतेगा इसकी चर्चा है फिलहाल अब मच्छिंद्र मात्रे मैदान के अंदर. प्रीतम पाटिल ने 10 रन की पारी खेली. मच्छिंद्र एक गेंद पे एक खेल रहे. इनका बल्ला चलना पड़गे के लिए बहुत जरूरी है. मैच ऑन. मजा आएगा दोस्तों. ये भी बिग फाइट मुकाबला होगा. पहली बॉल ऑन साइड में हल्के हाथों से धकेल दिया है. स्ट्रेट हिट. पीछे फील्डर मौजूद है. थोड़े फंबल हुए और उसका नतीजा 2 रन मुकम्मल. रोशन क्या ये सिंगल डबल का मैच है? 3 ओवर 52 चाहिए. मैंने एकाध खराब गेंद मिलती है पड़के के बल्लेबाजों को तो वहां पे वो जरूर बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं, लेकिन वो गलती गेंदबाज नहीं करेंगे. नक्कीच त्या प्रतीक्षेमध्ये आपण अगदी या दोन फलंदाजांना पाहतो. रेग्युलरचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळ आहे. मी तर म्हणेन मच्छिंद्र म्हात्रे आणि प्रीतम पाटील त्या जो खेळ आखण्याचा प्रयत्न, परंतु मिलिंद दुंद्रेकर हाही गोलंदाज अगदी तरबेज आहे आणि हे पाहता हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. चेंडू क्रमांक 2 आपल्या फिरकीच्या अदाकारीनं क्रिकेट रसिकांची मनं जिंकणारा हा गोलंदाज, परंतु या गोलंदाजा विरोधात अटकेपार झेंडे येतोय. नमो शानदार चौकार. क्या बात है. क्रैकिंग कवर ड्राइव. खूबसूरत शॉट कवर के क्षेत्र में लॉन्ग अप सीमा पर 4 रनों के लिए मच्छिंद्र मात्रे. कमाल का ये बल्लेबाज है. जिस अंदाज से बैकफुट पे गए, पंच किया सामने, गैप ढूंढी, 4 रन उनको मिल गए. इस स्ट्रोक की जरूरत थी. मच नीडेड फॉर. बेधुंद करणारा आपण फटका पाहिला. क्रांतीपूर्वक खेळाची आखणी केली जाते. गोलंदाजावरती आता हल्ले चढत आहेत. पहिलं षटक पाहिलं जिथे 12 धावा बनल्या, परंतु इथे धावा अविरतपणे येत आहेत. ही जमीची बाजू आहे पडगे 40+ या टीम साठी. गोलंदाज विलीन तयार. ओहो प्रहार केला, परंतु यश त्यांच्या मागे. चांगलं कार्य. पहिला दे धक्का. चांगलं यश रक्षण इथे आखलं जातं. भाई भगत कमाल की विकेट कीपिंग. क्लोज थे भाई, नीचे झुके. उसके बाद ये देखिए बल्ले का किनारा और बहुत ही कमाल की कैच भाई भगत के द्वारा. फिट है. ये 40+ का क्रिकेट है. ये सभी लेजेंड प्लेयर है 40+ के. अगदी भाई त्या ठिकाणी सज्ज होते. विकेटची कमाई केली जाते. मिलिंद दुंद्रेकरच्या माध्यमातून पाहतो आपण क्रिकेट रसिक राजा हळूहळू या मैदानाकडे प्रस्थान करतो आणि ज्या क्षणी रायगड ठाणा हा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल, तुफान प्रेक्षकांची गर्दी असणार आहे. तौबा गर्दी फिलहाल नजर आ रही है. इंसानी सरों का सैलाब, मानवी समुद्र आप देख रहे हैं और बहुत सारे दर्शक, छोटे बच्चे भी इस मैच का आनंद ले रहे हैं. ये बहुत ही बड़ा खारघर शहर और सबसे बढ़िया ये मैदान है और हर कोई चाहेगा यहाँ पर आके नमो चषक का आनंद ले. अगदी रहदारीचं एक क्षेत्र पाहायला मिळतं आणि या मैदानाच्या सभोवताली अगदी क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आलाय. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 18 वरती 1 ही स्थिती पाहायला मिळते. पडगे 40+ या टीमची पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. एका क्षणी प्रहार चढवलाय. एक चांगली तलवारबाजी करण्याचा प्रयत्न. खास फटका खेळत असताना आपण सुभाष ठाकूर या फलंदाजाला पाहतो आणि या चेंडूकणिक अगदी धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल्सनं धाव संख्या पुढे आकार घेत असताना 19 धावा लागतात. पल्ला अजूनपर्यंत मोठा है. 14 चेंडू 45 धावा. एवन जोड़ी प्रीतम सुभाष को देखा जाता है क्रिकेट विश्व में. सुभाष ठाकुर एक बढ़िया स्कोरर एक जमाने के, लेकिन अब 40+ में यहाँ पर मुकाबला खेल रहे. 45-14 गेंदों पर यह मुकाबले का टर्निंग पॉइंट ओवर है प्रीतम पाटिल के लिए. बॉल तैयार. शॉर्ट बॉल. दावत थी रोशन. ये मेजबानी थी प्रीतम के लिए. हुक करना चाहते थे कवर पे,
लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, कनेक्शन फेल हुआ, संपर्क नहीं हुआ और यहाँ से शून्य आता हुआ। बाहुबली गोलंदाजी पाहायला मिळते। विलिंद धुंगरेकर या गोलंदाजाकडून एक मोठा फटका खर्च केला, चौकार अर्जा आणि त्यानंतर अविरतपणे तीक्ष्ण धारदार बाण आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या गोलंदाजाने समर्पित केलाय आणि हे पाहता धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरले। 19 धावा धाव पडला मध्ये हा चेंडू इम्पॉर्टंट आहे, 13 चेंडू 45। आखिरी बॉल। ओ गुड बॉलिंग क्लास। 14 तालियां गेंदबाज विलिन के लिए। विलिन धुंधरेकर चमकते हुए रात में ये सितारा चमक गया। 2 ओवर का खेल समाप्त, टीम का टोटल है 19, 1 विकेटों के नुकसान पर अब जीत के लिए 12 गेंदे 45 की आवश्यकता, 22.5 रन पर ओवर, बहुत बड़ा लक्ष्य है। थँक्यू डीजे प्रशांत। 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे। सद्यस्थितीला अगदी 19 धावा बनतायत, पल्ला अजूनपर्यंत मोठा आहे। 40+ धमाका पडगे, 40+ बनाम मोठा खांदा। पिछले मुकाबले में 12 पे 32 चाहिए थे और भिंगारी टीम ने वो चेस किए थे। 12-32 काफी आसानी के साथ 9 गेंदों पे वो 32 चेस हुए थे। कुणाल नाइक थे वो बल्लेबाज कि वापस एक बार वो रिकॉर्ड होगा कि वापस एक और मुकाबला इतिहास के पन्नों पे लिखा जाएगा। 12 गेंद 45, मजा आएगा दोस्तों। अलीकडचा सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहिला। तो इसी बीच सम्मानीय अजिंक्य भंडारी, पॉलरिस हॉस्पिटल, इनका यहाँ पर आगमन होता हुआ। आइए अजिंक्य भंडारी, आपका दिल के गहराई से हम इस्तकबाल करते हैं, नमो चषक में आपका स्वागत करते हैं। अगदी सर्वदर्शक पाहायला मिळत आहेत। प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं। बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू संग्राम नाईक एक क्रिकेटचा रणसंग्राम गाजवण्यासाठी दोन्ही संघ तितक्याच दर्जाचा एक वेगळा क्रिकेट सादर करतात, परंतु अंतिम चरणामध्ये कोण जिंकणार याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे। दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत। प्रीतम को कारनामा करना होगा, सुनहरा मौका है उनके पास। रोशन कहते हैं मौका मिलता नहीं, मौका बनाना पड़ता है और देखिए ये मौके का फायदा उठाना होगा। प्रीतम की आज परीक्षा है, अग्नि परीक्षा, उनको पास होना है। व्हाइट बॉल। रोशन ये संघर्ष का मैदान है और हर किसी खिलाड़ी को टेनिस बॉल में संघर्ष करने का मौका मिलता है और वो संघर्ष आपको आगे बढ़ाता है। नक्कीच दोन्ही संघांना इथे संघर्ष करावा लागेल। तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि या लढतीमध्ये सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये। सन्नाटेदार बल्लेबाजी चाहिए, सन्नाटेदार स्ट्रोक चाहिए, वो भी बड़े तेजीब के साथ। 43, 11 गेंदों पे चाहिए। दिल्ली दूर है प्रीतम पाटिल, दिल्ली दूर है, उड़ना पड़ेगा। ये सिंगल डबल का मैच नहीं है रोशन, क्योंकि वक्त हाथों से निकल गया। जिस तरीके से विलिन धुंधरेकर ने गेंदबाजी की, जिस तरीके से पहले गेंदबाज हरीश भगत ने गेंदबाजी की, वो दबाव पूर्व बल्लेबाजी को दर्शाया गया और देखिए बल्लेबाज अब भी दबाव में है। 10 गेंदे 42 की आवश्यकता। अगदी जबाबदारीनं चांगल्या फटक्यांची सवारी आपल्या बॅटमधून दाखवणं गरजेचं आहे। खासमखास फटके खेळण्यासाठी सुभाष ठाकूर पडगे 40+ संघाच्या माध्यमातून चांगले फटके दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी काट्यासारखा सरळ आणि इथे भाईच्या माध्यमातून हा झेल भूदानोद नॉन स्ट्रायकरला इथे खेळाडू बाद होतोय। रनरच्या माध्यमातून सुभाष ठाकूर बॅक टू द पवेलियन। ठाकुर की पारी समाप्त हुई, सुभाष ठाकुर रन आउट हुए। 9 गेंदों पे 42 चाहिए। सम्मानित अजिंक्य भंडारी साहब इस मैच का आनंद ले रहे हैं, उनके साथ प्रवीण दादा पाटिल चर्चा करें नमो चषक के बारे में कि नमो चषक सिर्फ क्रिकेट है नहीं, कबड्डी, खो खो, एथलीट, रनर, बहुत सारे टूर्नामेंट को कवर करता है और खास करके नमो मैराथन आपने खारघर में देखी। अगदी सर्व खेळांचा इथे सहभाग पाहायला मिळतो। प्रत्येक शहरामध्ये त्या खेळांचा अगदी पॉवरफुल आयोजन आणि इथे नमो चषक ग्रामीण टेनिस क्रिकेटचा धमाका है। बिल्कुल चर्चा चल रही है नमो चषक के बारे में। स्टेज पर हमारे सभी मेहमानों को हम स्वागत करते हैं। मैच ऑन। 9 गेंदे 42 की आवश्यकता। ये 3 बॉल पड़ गए 40+ के लिए बहुत जरूरी है कि यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक मारे बल्लेबाज।
प्रीतम पाटिल लगातार डॉट गेंद का सिलसिला जारी है और गेंदबाज के पास कमाल का वेरिएशन है। आप देखिए कटर बॉल डाल रहे, जब गेंद टप्पा गिर रही है ये अंदर की दिशा में और बाहर की दिशा में दो तरफा घूम रही है। ये गेंद को अगर देखें तो मेरे ख्याल से इन स्विंगर थी, थोड़ी अंदर आई। अगदी दर्जेदार गोलंदाजीची आखणी, क्रिकेटचा रणसंग्राम अगदी संग्राम नाईकच्या माध्यमातून इथे आखला जातो। नेक्स्ट बॉल, हो प्रहार केला अंतिम चरणामध्ये, आक्रमक शैलीचे फटके येत आहेत, वन टप्पा सीमा पार, शानदार नमो चौकार। नमो चौकार। और इसके बाद चर्चा है रायगढ़ वर्सेस ठाणे मुकाबले की। हमारे मच्छिंद्र पाटिल सर कमेंटेटर, उनके साथ कमेटी यहाँ पर चर्चा कर रही है कि रायगढ़ ठाणे के मुकाबले को किस तरीके से प्रेजेंट किया जाए, क्योंकि सभी के निगाहें रायगढ़ ठाणे के एग्जिबिशन मैच पर है। 7 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता, अजूनपर्यंत मोठा संघर्ष करावा लागेल। नमो चषक क्रीडा महोत्सव 2025 रायगढ़ विरुद्ध ठाणे यापुढील लढतीनंतर सामना पाहायला मिळेल। रायगढ़ का स्क्वाड देखिए, कप्तान है प्रसाद गरत, प्रीतेश जोशी, दीपू माली और उसके दीप विश्वजीत मात्रे, परेश ठाकुर, ओमकार पाटिल, तकदीर पाटिल है, विकी पाटिल है, रोहित गरत, हीरामन नाइक, कुणाल कदम आगे की चर्चा करेंगे। रायगढ़ का स्क्वाड बड़ा कमाल का है रोशन, जिस तरीके से जावले के प्रसाद गरत को कप्तान बनाया है रायगढ़ की ओर से, मजा आएगा अगले मुकाबले में। नक्कीच दोन्ही संघ तितकेच दर्जेदार इथे पाहायला मिळतील आणि प्रेक्षणीय सामना सुद्धा पाहण्याजोगा असेल। हे पाहिलं तर अगदी एकूण धावपटलावधी सद्यस्थितीला 27। कैप्टन रायगढ़ टीम की ओर से होंगे जावले के प्रसाद गरत कैप्टन, परेश कटके फ्रॉम रोडपाली, विश्वजीत मात्रे अभया फ्रॉम दापोली, परेश ठाकुर धोतुम, ओमकार पाटिल मोरबी, तकदीर पाटिल बाबर डोगरी, विकी पाटिल मोरबी, रोहित गरत आई थिंक धाकटी जुई, हीरामन नाइक होंगे, कुणाल कदम, ओमकार नाइक फ्रॉम बाबर डोंगरी, संदेश कोहली फ्रॉम बाबर डोंगरी, चेतन पाटिल एंड सचिन मोरे। ये स्क्वाड होगा रायगढ़ का। त्यानंतर ठाणे संघाचा स्क्वाड सुद्धा तितकाच आपल्याला बळकट पाहायला मिळेल। 7 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता। ठाणे जिल्ह्याचा स्क्वाड भूषण पाटील संघनायक, प्रीतेश जोशी, दीपू माली, अर्जुन बागर, सूरज केने, ऋतिक पाटील, संदेश मात्रे, विशाल पाटील, रबाडा, रतांशु अर्फ शेख, अजय पाटील, अत्तू अंसारी हा ठाणे जिल्ह्याचा स्क्वाड असेल। रायगढ़ बनाम ठाणे बिग बैटल। यस, इंतजार करिए दोस्तों, सबसे बड़ा मुकाबला आपके सामने पेश होगा। कहीं मत जाइए, टीवी के रिमोट को हाथ मत लगाइए, मैदान में डटे रहिए, सबसे बड़ा मुकाबला होगा। अगर 6 छक्के लगेंगे फिर भी 1 रनों से परगढ़ टीम थोड़ी पीछे रहेगी, क्योंकि 6 बॉल 37 की आवश्यकता। डॉट गेंदों ने यह मुकाबला खराब किया परगढ़ के लिए। 6 चेंडू 37 धावसंख्येची आवश्यकता। पहिला चेंडू प्रगती पथावरती, हो प्रहार केला, काउंटर अटॅक, लॉंग ऑनची बारी, फटका बारी, नमो चौकार। थैंक यू रोशन। प्रवीण दादा पाटिल का सबसे बड़ा सपना था कि रायगढ़ ठाणे मुकाबला नमो चषक में होगा, और इस साल वो सपना पूरा हो चुका है। रायगढ़ के धुरंधर, ठाणे के धुरंधर, हमेशा हम कहते हैं एका नाण्याच्या 2 बाजू, रायगढ़ वर्सेस ठाणे। अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज या रात्रीमध्ये स्वप्नवत ती स्वप्नपूर्ती पाहायला मिळेल। रायगढ़ बनाम ठाणे या लढतीमध्ये तुफान क्रिकेट रसिकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळेल। तो दर्दीदार खेळ इथे पाहायला मिळेल। मजा आएगा दोस्तों, लेकिन इस मुकाबले में कुछ नहीं बचा। 5 गेंदे 33 की आवश्यकता, और बहुत सारे दर्शक यूट्यूब पे इसलिए जुड़े क्योंकि उन्हें रायगढ़ वर्सेस ठाणे का मैच देखना है। अब मुकाबले में 5 गेंद 33 चाहिए। नो एक्साइटमेंट, कोई मजा नहीं है। मोटा खांदा ने कब्जा किया है और यह चर्चा अब सब जगह पे हो रही है कि मोटा खांदा 40+ इस मुकाबले में शिक्का मोर्तब कर चुकी है। 4 बॉल 33 की आवश्यकता। अगदी तरबेज असा हा खेळ प्रत्येक गोलंदाजांच्या मार्फत समर्पित झालाय आणि मोठा खांदा संघ अगदी मोठी कामगिरी करतोय या नमो चषकामध्ये। एक दमदार कामगिरी। समय समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। मोटा खांदा का समय है, मोटा खांदा की टीम यहाँ पर छाती हुई। सम्मान दिया गेंद को, क्योंकि मुकाबला हाथों से निकल गया, लेकिन परगढ़ टीम की भी तारीफ करेंगे। कमाल की कोशिश की परगढ़ टीम ने। पिछले रातों में परगढ़ टीम ने धमाल से बहुत बढ़िया क्रिकेट खेला, और आज उनके हाथों में थोड़ी निराशा लगी। अगदी काहीशी निराशाजनक कामगिरी अंतिम चरणामध्ये पाहतो, आणि हे पाहता अगदी या लढतीमध्ये पूर्णपणे वरचढ कामगिरी। मोठा खांदा 40+ या संघाची पाहायला मिळते। चांगला फटका खेळ आहे,
अशोक भोईर या फलंदाजाच्या मार्फत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगला फटका होता आणि झेली सुटला जातो. कैच ड्रॉप 2 गेंद 32 चाहिए, लेकिन इस मुकाबले में सबसे बढ़िया बल्लेबाजी जिस खिलाड़ी ने की वो थे मंगेश के बाद थे विलिन. 2 बल्लेबाजों ने लगभग देखा जाए रोशन तो 59 रनों की पारी के लिए 59. क्या जबरदस्त पार्टनरशिप. अगदी दर्जेदार पार्टनरशिपच्या जोरावरती निश्चितच पूर्णपणे या सामन्यामध्ये दमखम पाहिली. 32 वरती 2 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. मॅजिक आकडा, परंतु मॅजिक अशी ही कामगिरी मोठा खांदा 40+ या टीमची राहिली आणि अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतो. 40+ मोठा खांदा. 1 गेंद 32 चाहिए. रोशन कहते हैं एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता. एक क्रिकेट का खेल है, यहाँ पे हार जीत होती रहेगी, लेकिन उतने ही प्यार से इस खेल को खेलना जरूरी है. पटका टीम कोशिश अच्छी थी, लेकिन हार्ड लक और मोटा खांदा 40+. अभिनंदन, ये जीत का ताज आपके सर पे अब यहाँ से दिया जाएगा. 1 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. अगदी मोठ्या फरकाने इथे परास्त व्हावं लागेल पडगे 40+ टीमला. मोठा खांदा विरोधात अंतिम चेंडूवरती विकेटचं बदल आणि सामना जिंकलाय मोठा खांदा 40+ टीम. मोटा खांदा 40+, वन मैच बाय 31 रन्स. अभिनंदन मोटा खांदा और अभिनंदन भिंगारी, 2 टीम ने यहाँ पे एक मुकाबला जीता है. भिंगारी और मोटा खांदा 40+. 2 संघांची दमदार कामगिरी आणि ते पडगे 40+ टीमने सुद्धा चांगला खेळ